बार्शीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग व धमकी प्रकरण 2 आरोपींवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. बार्शी शहरात अल्पवयीन मुलीचा दीर्घकाळ पाठलाग करून लग्नासाठी दबाव टाकणे तसेच कुटुंबियांना धमकी दिल्याच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्या आपल्या कुटुंबासह बार्शी शहरात वास्तव्यास असून त्यांच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मागील सुमारे 1 वर्षांपासून एका तरुणाकडून सतत पाठलाग केला जात होता. संबंधित आरोपी मुलीवर लग्नासाठी दबाव टाकत होता तसेच माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या भावाचे हातपाय तोडीन अशी गंभीर जखमी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी रिक्षा स्टॉप परिसरात आरोपी व मुलगी एकत्र उभे असल्याचे फिर्यादीच्या मुलाने पाहिले. त्यानंतर मुलीशी विश्वासाने चर्चा केली असता मागील काही काळांपासून सुरू असलेला त्रास व धमक्यांचा प्रकार कुटुंबियांसमोर उघड झाला. घटनेचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी आरोपीच्या घरी भेट दिली असता आरोपी क्रमांक 1 व त्याचा भाऊ आरोपी क्रमांक 2 यांना शिवीगाळ व तुम्हाला आम्ही बघून घेतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीच्या सन्मानाचा प्रश्न असल्याने सुरुवातीला तक्रार दाखल करण्याबाबत विलंब झाला, मात्र कुटुंबियांनी चर्चा करून अखेर पोलिसांकडे अधिकृत फिर्याद नोंदवली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 78, 351(2), 351(3), 352, 3(5) तसेच बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस स्टेशन ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे करीत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अल्पवयीन मुलींविरोधातील छेडछाड, पाठलाग किंवा धमकीसारख्या घटना लपवून न ठेवता तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणाव्यात. अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, बार्शी.